कालपर्यंत तुम्ही पुण्यातल्या केतन अग्रवाल मर्डर केस प्रकरणातल्या जी सिया गोयल आहे तिने काय काय कृत्य लढवल्या हे ऐकलं असेल। या सगळ्या प्रकरणात मी काल जो व्हिडिओ रेकॉर्ड केला होता त्यामध्ये बालीचा एक इंटरेस्टिंग इन्सिडेंट सांगितला होता, ज्यामध्ये तिने होणाऱ्या नवऱ्याचा पासपोर्ट कशा पद्धतीने गायब केला आणि एअरपोर्टवर गेल्यानंतर सगळे विषय कळले। आज ज्या लोहगडावरती मी उभा आहे त्या लोहगडाच्या ज्या स्पॉटवरून तिने त्याला ढकललं तिथे एक्झॅक्टली कसा घटनाक्रम होता हे आपण समजून घेणार आहोत। आणि सगळ्यात महत्वाचं, आतापर्यंत मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असेपर्यंत महाराष्ट्रासमोर या सगळ्या प्रकरणाची अजून FIR आलेली नाहीये। आता ती माझ्या हातात आहे। यामध्ये केतनच्या वडील जे विशाल अग्रवाल आहेत त्यांनी एक्झॅक्टली काय जबाब नोंदवलाय, कशा पद्धतीने प्रकरण उघडकीस आलं आणि ते या स्पॉटला व्हिजिट करून गेले होते, त्यावेळी त्यांना 2 डाऊट आले होते। ते डाऊट काय, या सगळ्या गोष्टी बघणार आहोत। नमस्कार, मी ओमकार, तुमच्या सगळ्यांचं पुणे मेट्रोमध्ये स्वागत। 1 बाय 1 जाऊ। आता ही पश्चिम बाजू आहे पूर्ण, ज्या बाजूला लोहगडाच्या उभा आहे। इथं मागं तुम्हाला सगळा पवना डॅम दिसत असेल। खरं तर एरवी पाणी जास्त असतं, यावेळी बऱ्यापैकी तुम्हाला आटलेलं पाणी दिसेल। पाऊस जसा वाढेल तसा डॅम आणखी भरेल आणि अगदी वरपर्यंत ह्या गावांपर्यंत सगळं पाणी येत असतं। खाली हे नवग्रहाचं मंदिर आहे मोठं या बाजूला, आणि जिथे आता मी एक्झॅक्टली उभा आहे इथे याच इथून धक्का दिल्यानंतर खालती जी झाडं तुम्हाला दिसत आहेत त्या झाडांमध्ये त्याची बॉडी पडली, तो पडला झाडांमध्ये। आणि झाडात पडल्यानंतर त्या दिवशी रात्री नाही तर नेक्स्ट डेची बॉडी रिकव्हर झाली 19 तारखेला। 18च्या दुपारचा हा इथला सगळा प्रसंग आहे, इथला सिक्वेन्स। लोहगड तुम्ही जर बघितला तर एका बाजूला जिथून चढून येतो ते समोर मशीद, हनुमानाचं मंदिर, महादेवाचं मंदिर, आणि हीच सरळ दिसते तुम्हाला ही लोहगडाची माची, जे तुम्हाला पुढे टोक एकदम नॅरो होत गेलेले असते, निमुळतं टोक, आणि पुढचा टेहळणी बुरुज तिथला। इथून पुढे सगळ्या खाली एका बाजूला पुण्याचा प्रांत, दुसऱ्या बाजूला रायगडचा प्रांत, असं साधारण सुरू होतं। पलीकडच्या बाजूला आणखी नवी मुंबईतलं म्हणजे खाली खोपोलीतून उतरलं की आणखी एक तिकडचं धरण तुम्हाला दिसेल। आता या सगळ्या प्रिमाइसेस मध्ये एक्झॅक्टली काय, कसं आणि कशा पद्धतीने गोष्टी घडल्या हे समजून घेतल्यानंतर कळेल की सिया गोयलने किती डोकं चालवलंय, कशा पद्धतीने प्लॅन सगळा एक्झिक्यूट केला। आणि आता या बातमीत मला आणखी एक ब्रेकिंग द्यायची, ते म्हणजे ज्यावेळी इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं तेव्हापासून ते आतापर्यंतची सगळ्यात मोठी अपडेट असे की या सगळ्या प्रकरणाची मूळ सूत्रधार, जिने कट रचला, जी मूळ म्हणजे त्याला म्हणतो की मूळ मेन कॉन्स्पिरेटर आहे, ती सिया गोयलच असल्याचं आता पोलिसांनी क्लिअर केलेलं आहे। तिनेच तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी सोबत एकत्र येऊन हा सगळा कट रचलाय। त्यामुळे या सगळ्याची कटकारस्थान करते कोण आहे तर सिया गोयल आहे। FIR माझ्या हातात आहे, गडावर असल्यामुळे मला स्प्रिंट आणता आलेलं नाहीये। सुरुवात करू। विशाल अग्रवाल यांनी दिलेली जी या सगळ्यातली डिटेल्स आहेत त्या आधी आपण समजून घेऊ आणि मग आपल्याला कळेल की एक अपघात जो होता तो अपघात एका ब्रुटल मर्डर मध्ये कसा कन्व्हर्ट झाला आणि याच दरीत या बिचाऱ्या मुलाची लग्नाची स्वप्न कशी काय इथे सगळी गाडली गेली। आता तिचे वडील हे केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल हे या सगळ्यामध्ये येतात। ते म्हणतात की आमचे चुलत बंधू आहेत, त्या चुलत बंधूंच्या कडून आम्हाला ही त्यांची मेहुणी होती, ज्या मेहुणीचं हे स्थळ आलेलं होतं। आता हे स्थळ आम्ही पाहण्यासाठी गेलो, म्हणजे कोण, सिया गोयलला ते पाहण्यासाठी वगैरे गेले होते। मुलगी पसंत पडल्याने फेब्रुवारी 2026 मध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम करण्याचं ठरलं। त्याचप्रमाणे साखरपुडा झाला सुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये। पुण्यातल्या रिच कार्टनला तो झाला, मोठ्या हॉटेलला झाला। आता त्यानंतर मुलगा केतन आणि सिया हे बाहेर फिरायला जात होते साखरपुडा झाल्यानंतर। आता इथपर्यंतच गोष्टी थांबत नाही, तर त्यांचं म्हणणं आहे की माझा मुलगा केतन याने माझ्याशी बोलताना त्यानंतर सियाची माहिती तुम्ही घेतली आहे का असे वारंवार मला प्रश्न विचारलेले होते। पण त्यावेळी मी त्याला सांगितलं होतं की सिया ही आपल्या नात्यातील मुलगी आहे, तिच्याबद्दल आपल्या मामांनी सुद्धा आपल्याला खात्री दिलेली आहे, ज्यांची ती मेहुणी आहे त्यांची। सो ते सुद्धा आता क्लिअर झालेलं आहे। त्यानंतर तारीख उजाडते फेब्रुवारी नंतर 30 मे 2026 ची। या दिवशी केतनने घरी सांगितलं की सिया आणि मी हे लोहगडावर फिरायला जाणार आहोत, ती आग्रह करते की आपण लोहगडला फिरायला जाऊ म्हणून, आणि म्हणून त्याने घरीच सांगितलं। आणि त्यानंतर केतनला घरच्यांनी परवानगी दिली आणि यानंतर दोघं कारने आले 31 तारखेला। 30ला ही घरची सगळी परवानगी वगैरे घेतली आणि त्यानंतर 31 तारखेला दोघंही इथे पोहोचले। 31 तारखेला इथे लोहगडावरती पोहोचले। त्यानंतर असं झालं की तेव्हाच सियाने ही सगळी इथे रेकी करून ठेवलेली होती। पण त्यानंतर 4 तारखेला परत एकदा, म्हणजे 4 जूनला परत एकदा सिया आणि केतन लोहगडावर जाण्यासाठी पुन्हा आग्रह धरू लागले। आणि त्यानंतर
ते म्हणाले की अरे 31 तारखेला आता 4-5 दिवसापूर्वी तुम्ही जाऊन आलेला होता, त्यामुळे त्यांनी मनाई केली. म्हणजे 31ला तिने रेकी केली, त्यानंतर 4ला प्लॅन एक्झिक्यूट करायचा ठरला, जो झाला नाही. ठीक आहे. यानंतर मग ते म्हणतात की आम्ही केतन आणि सिया यांना लग्नाचं प्री वेडिंग शूटसाठी बाली इंडोनेशिया इथे जाण्यासाठी 2 महिने आधीच बुकिंग केलेली होती. त्यामध्ये 6 तारखेला हे सगळेजण म्हणजे ते म्हणतात माझी मुलगी, त्यांची मुलगी, त्यांचा मुलगा केतन आणि परत होणारी सून, तिचा भाऊ वगैरे अशी सगळी मंडळी, म्हणजे केतनची बहीण आणि सियाचा भाऊ, अशी मंडळी कुठे जाणार होती, हे बालीला जाणार होते जिथे प्री वेडिंग शूट करायचं ठरलेलं होतं. आता 6 तारखेला जाणार हे कळलं, तर त्यावेळी असं झालं की मुंबई एअरपोर्टला पोहोचल्यानंतर माझ्या मुलाचा पासपोर्ट हा बॅगमध्ये मिळाला नाही, त्यामुळे या सगळ्यांचा प्लॅन रद्द झाला आणि इंडोनेशियाला जाता आलं नाही. ही स्टोरी मी तुम्हाला काल सांगितली होती. आता त्यानंतर पुढे असं होतं की हे सगळं झाल्यानंतर सगळी मंडळी एअरपोर्टवरून माघारी पुण्याला पोहोचली. आता माघारी पुण्याला हे सगळे पोहोचले वगैरे, ठीक आहे. त्यानंतर तो पासपोर्ट तर सापडलाच नाही, हे पण ठीक आहे, पण त्याने नवीन पासपोर्टसाठी अप्लाय केलं. पण त्यानंतर सिया पाठीमागील 1 महिन्यापासून वेगवेगळ्या किरकोळ कारणावरून माझ्यासोबत भांडण करत आहे आणि हे त्याने वडिलांना सांगितलं होतं, पण वडिलांचं म्हणणं होतं की ती वयाने तिची लहान आहे, बरं 20 वर्षांची मुलगी, त्यामुळे कदाचित ते असं वागत असेल, इमॅच्युअर थोडीशी, पण त्यामुळे तुमच्यात भांडणं होत असतील तर तू ते समजून घेतलं पाहिजे, असं वडिलांनी सल्ला दिला. आता त्यानंतर 14 तारीख उजाडते. 6 तारखेचा बालीचा सिक्वेन्स सगळा निघून जातो. 14 तारीख उजाडते. 14ला काय घडतं, तर 14ला पहिली गोष्ट हे घडते, ते म्हणजे ते म्हणतात की माझा मुलगा केतन व सिया हे दोघेही लोहगड इथून फिरून आलेले होते. त्यानंतर केतन याने मला पुन्हा एकदा विचारणा केली. या सगळ्यामध्ये 14 तारीख उजाडते, सॉरी. त्यानंतर ते म्हणतात की 4 तारखेला तुम्ही आणि मला सियाला किल्ल्यावरती जाऊ दिलं नाही, मग आता इंडोनेशियाचा प्लॅनही कॅन्सल झालेला आहे. मग ते असं म्हणतात की त्यामुळे रडून रडून आकांड तांडव करून तिने मला खूप त्रास दिला. आज देखील ती मला लोहगड किल्ल्यावर चल असं म्हणत आहे. आम्हाला लोहगडावर जाऊ द्या अशी विनंती करते आणि म्हणूनच जाण्यास नाईलाजाने त्यांनी परवानगी दिली. दोघंही लोहगडावर जाऊन आले. मग त्यानंतर ते म्हणतात की माझा मुलगा व सिया हे लोहगड इथून फिरून आलेले होते. केतनने मला पुन्हा एकदा विचारणा केली. त्याबाबत मी म्हटलं, त्या परत केतन मला म्हणाला की तुम्ही ती सियाची माहिती घेतली आहे का, तिला फोन केला, तिचा फोन वारंवार बिझी लागतो, आणि फक्त इतकं नाही तर तिचा मित्र चेतन चौधरी याचं सुद्धा तो नाव घेत होता. म्हणजे कदाचित केतनला चेतन बद्दल माहिती असावी, जो चेतन चौधरी सियाचा बॉयफ्रेंड होता. आता तिचे बाहेर काहीतरी प्रेम संबंध असेल असं सांगितल्यानंतर हे केतन त्याच्या वडिलांना बोलला. असं सांगितल्यानंतर मग त्यांची मुलगी वगैरे ह्या सगळ्यांचं बोलणं बिळणं झालं. पण त्यानंतर परत एकदा ह्या सगळ्यांनी मिळून या सियाची समजूत काढली असं केतनचे वडील सांगतात. यानंतर 17 तारीख उजाडते. 17 तारखेला सकाळी रात्री 11 वाजता सिया हिने केतनला मोबाईलवर व्हॉट्सअप कॉल केला आणि त्यानंतर ती म्हटली की 18ला आपण लोहगडला फिरायला जायचं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर ऑलरेडी 2 वेळा जाऊन यायचं तुमचं ठरलेलं होतं. परत एकदा घरच्यांनी विचारलं, पण यावेळी सियाने केतनच्या आईला फोन केला आणि तिला सांगितलं की आम्हाला जाऊ द्या. तुम्ही आई परत हेच म्हटली की तुम्ही आत्ताच लोहगडावरती जाऊन आलेला होता, आता पुढे जाऊ नका. यानंतर नकार दिला. पण त्यानंतर मग ती म्हटली की 19ला माझा वाढदिवस आहे, तर आम्ही 18ला सगळेजण फिरून येतो आणि मग 19ला महाबळेश्वरला जी बुकिंग आमची झाली तिथे आम्ही जाऊन येतो असं सिया म्हणाली. आता हे झाल्यानंतर 18च्या सकाळी ती राहते तिच्या घरापासून इकडे लोहगडावरती हे सगळे जायला निघाले. त्यानंतर मुंबई जो नवीन पुणे मुंबई हायवे आहे इथे एका ब्रिज जवळ गाडी थांबलेली आहे. तिने केतनला पण फोन करून त्यावेळी सांगितलेलं होतं. हे सगळे सकाळी होते, सकाळी 8:30 वाजता वगैरे सगळे निघाले. आता सकाळी निघाल्यानंतर घरच्यांना हे माहिती होतं. बरं, पूर्वीच ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या, ह्या सगळ्या गोष्टी कळणार होत्या. पण त्यानंतर काय घडलं बघा. त्यानंतर सियाचा फोन आला. सियाने काय केलं तर साधारण 11:15 वाजता सकाळी सिया गोयलने तिची आई जी आहे पूजा गोयल यांनी माझ्या पत्नीला फोन करून सांगितलं की केतन हा लोहगड किल्ल्यावरून दरीमध्ये पडला आहे, तुम्ही लवकर लोहगड इथे जा. म्हणजे ज्या ठिकाणाहून सियाने त्याला ढकलून दिलं होतं इथून, त्याच ठिकाणावरून तिने पहिले तिच्या आईला फोन लावला आणि सांगितलं की असंच झालंय. मग तिच्या आईने केतनच्या आईला फोन केला. आता केतनच्या आईला फोन केला, तिने सांगितलं की तुम्ही पहिले लोहगडावर जा. लोहगड किल्ल्यात दरीत पडलेल्याचं हे समोर आलं. मग त्यानंतर ते म्हणतात की माझी पत्नी, भाऊ वगैरे सगळी मंडळी तिथे गेली. आता तिथे ऑलरेडी पोलीस पोहोचलेले होते, स्थानिक लोक पोहोचलेली होती. पोलिसांनी सोबत आलेल्या इतर लोकांना आम्ही इथे गेलो व आम्हाला असं दिसलं की तुमचा मुलगा बेशुद्ध आहे, तो जखमी अवस्थेत आहे आणि मुलाला खोल दरीतून काढून आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो असं त्या लोकांनी सांगितलं. डॉक्टरांकडे आम्ही गेलो. डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा मुलगा उपचारापूर्वीच मयत झालेला आहे आणि बॉडी पोस्टमॉर्टम करून आमच्या त्यांनी ताब्यात दिली. आता शेवटचं प्रकरण ऐकलं तर तुम्हाला कळेल की खरा या सगळ्या गुन्ह्याचा सुगावा लागला कसा काय. ते म्हणतात की या सगळ्यामुळे आम्ही मानसिक धक्क्यात गेलो.
त्यानंतर मग 21 तारखेला आम्ही असं केलं की मी, माझा भाऊ वगैरे आणि आणखी 1-2 मित्र हे आम्ही असं ठरवलं की किल्ल्यावर आपण जाऊ, की नक्की कुठून हा प्रकार घडला हे आपण जाऊन बघू. म्हणून हे सगळ्यांनी 21 तारखेला किल्ल्यावरती आले. आता ज्या ठिकाणाहून मुलगा पडलेला आहे ते ठिकाण पाहिलं. मग त्यांचा भाऊ त्यांना असं म्हटला, विशाल अग्रवालांना, की अरे ही जागा बघता सहजासहजी आपला मुलगा दरीत पडेल असं मला वाटत नाही. आता हे बोलल्यानंतर त्यांच्या मनात पहिली शंकेची पाल चुकचुकली आणि त्यानंतर मग आणखी 2 दिवस त्यांच्या डोक्यात हेच सगळे विषय होते. 4 दिवसानंतर सिया सहज घरी आली. त्यावेळी घरच्यांनी तिला, केतन अग्रवालच्या घरच्यांनी काही प्रश्न विचारल्यानंतर तिला डाऊट आला. असं दिसलं की सगळ्या गोष्टी सस्पिशियस आहेत आणि त्याच वेळी पोलिसांना टीप देण्यात आली की आम्हाला डाऊट वाटतोय, तुम्ही एकदा चेक करा. हे चेक केल्यानंतर हा सगळा पुढचा सिक्वेन्स उलगडत गेला. मग कसा तो चेतन चौधरी इथे येऊन पोहोचला, तो वेगळा आलेला होता. बरं, त्याने खाली येताना तिथे जे तिकीट काउंटर, इथे 25 रुपये देऊन किल्ल्यावर जावं लागतं, तिथे त्याने सांगितलं की मी इथे एक्सरसाइजला आलो आहे. त्याने मास्क नाही काढला, पूर्ण हुडी घालून तो होता. 33 डिग्री तापमानात तो दिवसा हुडी घालून वरती आला होता. यावेळी पोलिसांना संशय आला. मग पोलिसांनी विचारलं त्याचा फोन कुठे होता, लोकेशन काढलं. लोकेशन त्याच्या दुकानात मिळालं आणि पोलिसांनी फोन चेक केल्यानंतर त्यांना हे कळलं की सकाळी 7 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:40 पर्यंत त्याचं इंटरनेट बंद होतं. इथे आणखी संशय बळावला. मग आधी त्याला त्या दिवशी दिवसभरात ज्यांचे फोन आले त्या सगळ्यांना पोलिसांनी इंट्रोगेशनला बोलवलं. तेव्हा त्यातल्या काही लोकांनी सांगितलं की आम्ही फोन केला होता पण चेतनने फोन उचलला नाही, त्याच्या कोणतरी कामगाराने फोन उचलला आणि त्या दिवशी त्या कामगाराचा फोन चेतन इथे घेऊन आला होता. सो सियासोबत तर कॉन्टॅक्ट मध्ये राहील म्हणून. आणि अशा पद्धतीने हा सगळा मर्डर पुण्यातला एक्झिक्यूट झाला. ही 350 फूट खालची दरी तुम्ही बघताय. याच दरीमध्ये केतन अग्रवालच्या लग्नाचं स्वप्न गाडलं गेलं आणि फक्त नात्याचा एंड झाला किंवा नातं संपलं असं नाही, तर एक अपघाती मृत्यू म्हणून ज्याचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं होतं, ज्या पद्धतीने तो रजिस्टर झाला, पुढे जाऊन पोलिसांना कळलं की हा प्री प्लॅन्ड मर्डर आहे. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार आज या लोहगडावर.